समजण्याचा प्रयत्न नाही आहे. वय माणसाचं झालं की अशा गोष्टी घडतात. त्यांना खरं तर तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे होता की तुम्हाला लोकसभेत कोणी पराभूत केलं, मग त्यांच्या लक्षात आलं असतं. कदाचित त्यांचा स्वभाव त्याच्यामुळं ते कदाचित विसरले असतील. आणि त्यांनी विसरले तरी जनता विसरत नाही ना. त्यांनी आल्यामुळं माझा पराभव झाला हे मला मान्य आहे. आणि त्यांना पाडून जिंकलो त्याच्यामुळं प्रताप पाटलाला ते चांगलं ओळखतात. अशा पद्धतीने वक्तव्य करण्यामागे काय तर वैफल्यग्रस्त असले कारण वैफल्यग्रस्त असू शकतील, वयाचा असू शकेल, किंवा आपण म्हणतो साठीची बुड्डी नाती तसं असू शकते. आणि ते जर स्वतःला जबाबदार समजत असतील तर त्यांनी असं बेताल वक्तव्य करू नये. उलट मी जर म्हणलं की अशोक चव्हाण कोण आहेत चालेल का? कारण माझ्या एकदा मागच्या निवडणुकीत अशोक शंकरराव चव्हाण उमेदवार होतेच त्यांच्या विरोधात. त्याच्यामुळं मी ते बोलले म्हणून मी असं काही बोलण्याचा प्रश्न नाही म्हणतो. आपल्या अशोकराव चव्हाणांना त्यांच्याच खंद्या समर्थकांना आरोप केला आहे की त्यांनी उमेदवारी देण्यासाठी 50-50 लाख रुपये घेतले. ते नवीन काही नाही आहे असं मला वाटते त्यांच्यासाठी. कारण ते आदर्शवादी नेते आहेत आणि पूर्ण आदेश महाराष्ट्राला माहिती आहे. आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं. त्याच्यात आम्ही काय बोलणार आहे? त्यांच्याच जे रहिवास आहे त्यांच्याच बाजूचा प्रभाग जो 7 आहे त्यामध्ये भाजपाचा एक सुद्धा उमेदवार त्यांना देता आला नाही, कुठलाही उमेदवार तर त्याच्यावर मी अधिकचं बोलण्याची आवश्यकता नाही. मी जे आत्ता बोलतोय किंवा ऐकतोय की त्यांच्या क्लिप पण बाहेर येत आहेत की आम्हाला मुस्लिमांची गरज नाही, मुस्लिम सोडून करायचं आहे. खरं तर त्यांनी जेव्हा जन्मले तेव्हापासून मुस्लिमाच्या जीवावर राजकारण केलं. आणि आज एवढा तिटकारा का आला? मी पण भारतीय जनता पक्षात होतो. मी पण लोह्याला भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. तिथेही 2 मुस्लिम निवडून आणले. त्याच्यामुळं पक्षाने असं काही अजेंडा दिले नाही, पण यांना एवढा तिटकारा याचं कारण माहिती नाही. काल त्यांनी त्याच वेळेमध्ये असं सांगितलं की राष्ट्रवादीचं तुम्हाला आव्हान आहे का? त्यावेळेस त्यांनी म्हटलं की माझ्यासमोर कुणाचं आव्हान नाही असं त्यांनी. तो त्यांचा भास आहे. निवडणुकीत कळेल. जेव्हा भारतीय जनता पक्ष सपाटून मार खाईल तेव्हा त्यांची जागा त्यांना दिसेल. ते जे हवेत आहेत ना, हवा उतरायचं काम मतदार करतात. लोकसभेत ज्या पद्धतीनं त्यांची हवा उतरली त्याच पद्धतीनं महापालिकेमध्ये जनता त्यांची हवा उतरल्याशिवाय राहणार नाही.